उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर राज्यसभेच्या उमेदवारीचा शिक्कामोर्तब होताच काटेवाडीत जल्लोष करण्यात आला। कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला। राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली। यावेळी अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचे पुत्र जय पवार यांनी आई घरी येताच पुष्पगुच्छ देत तिचं स्वागत केलं। बारामतीतील इंदापुरात सुनेत्रा पवारांच्या खासदारकीचे बॅनर्स पुन्हा झळकलेत। बॅनरवरील सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभा खासदार या मजकुरानं इंदापूरकरांचं लक्ष वेधून घेतलंय। तर सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। शरद पवारांनी 3 दिवस बारामतीतील दुष्काळी गावांचा आढावा घेतला, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि आता या संदर्भात शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन चर्चा करणार आहेत। अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी भाजपच्या सिल्लोड शहर अध्यक्षांनी केली आहे। त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली। पक्षविरोधी काम आणि युती धर्म न पाळल्यानं त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी असंही ते म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे। या विस्तारात एनडीएतील मित्रपक्षांची नाराजी दूर करत शिवसेना आणि राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाणार असल्याचं समजतंय। सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, मंत्रिपद वाढवण्यात येतील आणि आणखी काही मंत्रालय दिली जातील असं देखील मित्रपक्षांच्या नेत्यांना सांगितलं जातंय। 18व्या लोकसभेच्या अध्यक्षांच्या निवडीसाठी येत्या 26 जूनला निवडणूक होणार आहे। त्याच्या आदल्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारांची नावं दाखल करता येतील असं लोकसभा सचिवालयानं सांगितलंय। 24 जूनपासून संसदीय अधिवेशन सुरू होत असून 3 जुलैपर्यंत ते चालणार आहे। लोकसभा निवडणुकीमुळे फेब्रुवारी महिन्यात अंतरिम अर्थसंकल्प जाहीर झाला होता। आता पूर्ण बजेट जुलै महिन्यात सादर होणार आहे। लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार अर्थसंकल्पात शेतकरी, महिला तसंच युवकांसाठी अनेक घोषणा होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे नोकरदारांकडून जास्तीची गुंतवणूक होण्यासाठी त्यांना करात सूट सुद्धा दिली जाण्याची शक्यता आहे। जम्मू काश्मीरमधील दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवा असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेत। जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 4 दिवसांपासून दहशतवाद्यांनी पुन्हा डोकं वर काढले आणि या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती। यावेळी मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत सुद्धा काश्मीरमधील दहशतवादाच्या मुद्द्यावरती गांभीर्यानं चर्चा केली। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळातील वायनाडमधून विजयी झाले। नियमानुसार त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे। त्यानुसार राहुल हे रायबरेलीचे खासदार म्हणून कार्यरत राहणार असून वायनाडची जागा ते रिक्त करणार आहेत। वायनाडच्या जागेवरून प्रियांका गांधी यांना रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे। फडणवीस आमदारांना मार्गदर्शन करतील। आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी सर्वाधिक जागा लढवेल आणि मोठ्या प्रमाणात जागा निवडूनही आणेल असा विश्वास शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला। केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे या मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। त्यांच्या स्वागतासाठी भुसावळ आणि मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आले। जळगावातील 40 गावात 4 दिवसात 39 मिलीमीटर पाऊस पडलाय। त्यामुळे सध्या 33 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय। मृग नक्षत्रातील पावसाची हुलकावणी पाहिल्यानंतर शेतकऱ्यांच्या केवळ 4% पेरण्या आटोपल्या आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रीपासून दमदार पाऊस सुरू आहे। हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिल्यानं नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। पुढील 24 तास जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा प्रकल्पात वाघ, बिबट्या, अस्वल यासारखे विविध प्राणी दिसत आहेत। त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे। त्याचसोबत पिसारा फुलवून नाचणारा मोर सुद्धा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय। हिंगोली जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीपाच्या सोयाबीन, मूग, उडीद या पिकांच्या पेरणीला सुरुवात केली। मात्र शेतकऱ्यांनी मुबलक पाऊस पडल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी, तसंच ट्रॅक्टरनं दिवसा पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागानं केलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात दमदार पावसानं हजेरी लावली। पर्यटनाचा केंद्रबिंदू असणारा राऊतवाडी धबधबा सुद्धा प्रवाहित झालाय। त्यामुळे पर्यटकांची गर्दी धबधब्यावर होती। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात भीषण पाणी टंचाईची समस्या आहे। त्यामुळे ऐन पावसाळ्यात सुद्धा दापोली शहरावर पाणी टंचाईचं संकट कायम आहे। दापोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारगोली धरण परिसरात पाऊस न पडल्यानं धरणाच्या पाणी पातळीत घट झाली आहे।
नागपुरातील धामणा येथील चामुंडी एक्सप्लोझिव्ह कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना सरकारनं 25 लाखांची आणि कंपनीनं 50 लाखांची मदत करावी अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. राजापूर कोल्हापूर मार्गावरील पाचल येथील अनुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळली. त्यामुळे कोल्हापूर मलकापूर कराड या मार्गावरती जाणाऱ्या वाहतुकीला दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आलंय. राजापूर बांधकाम विभागाकडून ही दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. अग्निवीर योजनेमध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं समजतंय. सेवा शर्तींसह अन्य महत्त्वाच्या बदलाबाबत लष्कर केंद्र सरकारला शिफारस करणार असल्याची माहिती आहे आणि या योजनेतील सेवा काळ 4 वर्षांचा आहे, तो वाढवून 7 ते 8 वर्षांचा करण्याचा विचार आहे. याशिवाय सेवेत असताना अग्निवीर योजनेतील जवानाला अपंगत्व आल्यास अथवा शहीद झाल्यास कुटुंबियांना मदत देण्याबाबत सुद्धा तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पिंपरी चिंचवड शहरातील हॉटेल कलासागर इथे एका खासगी ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली. पेट्रोल पंपासमोरच ही घटना घडली. मात्र वेळीच आग आटोक्यात आणल्यानं मोठा अनर्थ टळला. छत्रपती संभाजीनगरात वैजापूर गंगापूर रोडवरती एका ट्रक आणि टेम्पोचा अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झालाय. या अपघातानंतर ट्रकमधील मोसंबी पूर्णपणे रस्त्यावरती पडल्यानं रस्त्यावर मोसंबी सडा पडला होता. संपत्तीसाठी सासऱ्याच्या अपघाताचा बनाव करून हत्या करण्याच्या प्रकरणातील 7व्या आरोपीला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. अपघात करताना बाहेरील गोष्टींचा अंदाज यावा यासाठी या आरोपींनी फोनवरून मदत केली होती. संपत्तीसाठी सासऱ्याच्या हत्याकांडावेळी आरोपी अर्चना पुट्टेवार ही सार्थक बागडेच्या अनेकदा संपर्कात होती अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. अर्चनानं सार्थक बागडेला 250 वेळा व्हॉट्सअप कॉल केल्याचं उघडकीस आलंय आणि त्यामुळे या चॅट्समधून हत्याकांडाबाबतच्या अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. नागपुरातील रामझुला अपघात प्रकरणामध्ये 107 दिवसांनंतर एक नवा व्हिडिओ समोर आला आणि या व्हिडिओमध्ये आरोपी कार चालक मद्यपान करून गाडी चालवत असल्याचं दिसतंय. या व्हिडिओनंतर तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.